ज्या कामात यशस्वी होण्याची शक्यता असते ते काम जर तुम्ही केलं तर तुम्ही यशस्वी होतात. पण ज्या कामात यशस्वी होण्याची शक्यता नसते आणि सगळ्यांना असं वाटत असतं की याच्यात कोणीच यशस्वी होऊ शकत नाही, असं काम जर तुम्ही केलं तर तुम्ही श्रेष्ठ बनतात. त्याच्यामुळे यशस्वी होणार की अयशस्वी हा तर पुढचा प्रश्न आहे. प्रयत्न नक्की करा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आपण साजरा करत आहोत ट्रिक्स डे आणि ट्रिक्स डेमध्ये ऑलरेडी तुम्ही सार्वजनिक वित्त हा टॉपिक जो आहे याचं लेक्चर पाहिलेलं आहे आणि हा त्याचा दुसरा पार्ट आहे. इम्पॉर्टंट लेक्चर आहे. खरं तर याच्यामध्ये वेगळी अशी ट्रिक नसणार आहे. पहिल्या भागामध्ये जी ट्रिक सांगितली त्यालाच रिलेट करून तुम्हाला हा जो भाग आहे तो लक्षात ठेवायचा आहे. पण सार्वजनिक वित्त हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच वॉरियर्सनी वारंवार मला रिक्वेस्ट केलेली होती, म्हणून त्याच्यावरचं हे लेक्चर जे आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहे. यासोबतच सार्वजनिक वित्त या टॉपिकचं एक लेक्चर जे आहे ते मी वॉरियर ऑफिसर 2.0 या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये मी बाकीच्या कन्सेप्ट पण क्लिअर केलेल्या आहे, जसे की काही तुटीच्या संकल्पना वगैरे आहेत किंवा अर्थसंकल्पाचे प्रकार वगैरे. तर अगदी डिटेलमध्ये ते लेक्चर घेतलेलं आहे, त्यामुळे जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात, म्हणजे या भागाला. तर इथे आपण अर्थसंकल्पीय खर्च जो आहे तो पाहणार आहोत. यापूर्वी आपण अर्थसंकल्पीय जमा जी आहे ती पाहिलेली आहे. जर तुम्ही तो पार्ट पाहिलेला नसेल तर तो आधी पाहून घ्या, त्याच्यानंतर हे लेक्चर पहा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी इझी जातील. ठीक आहे, म्हणजे जरी पाहिलं नसेल तर ते पण पाहून घ्या, तर तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टी लिंक करता येतील. मग ज्यावेळेला आपण सार्वजनिक वित्त अभ्यासतो आणि याच्यामध्ये आपण अर्थसंकल्पीय खर्च अभ्यासतो, तर राजकोषामधून जो काही खर्च होणार आहे त्याची जी मांडणी असते त्याला तुम्ही अर्थसंकल्पीय खर्च असं म्हणता. जसे की आपण पाहिलं की राजकोषामध्ये जी काही जमा होणार आहे त्याला अर्थसंकल्पीय जमा म्हणाल, तर जो खर्च होणार आहे त्याला अर्थसंकल्पीय खर्च म्हणाल. मग हा जो अर्थसंकल्पीय खर्च आहे त्याला आपण महसुली खर्च आणि भांडवली खर्च अशा दोन गटांमध्ये विभागतो. त्यासोबतच योजना खर्च आणि बिगर योजना किंवा योजनेतर खर्च म्हणून सुद्धा त्याची विभागणी केली जाते. म्हणजे अगदी रिसेंटली जर आपण पाहिलं तर इफ आय एम नॉट रॉंग 17-18 पासून जो खर्च आहे त्याचं वर्गीकरण महसुली आणि भांडवली, त्याच्यासोबतच योजना खर्च आणि योजनेतर खर्च असं केलं जाते. त्याच्या अगोदर नियोजित आणि बिगर नियोजित असं वर्गीकरण होतं. तर आता जो आपण योजना खर्च, योजनेतर खर्च आणि महसुली भांडवली याच्यामध्ये जे कन्फ्युजन होतं बऱ्याचदा की कुठला खर्च कशात येतो आणि नक्की महसुली खर्च म्हणजे काय हे पण बऱ्याच जणांना समजत नाही, तर ते तुमचं आता इथे क्लिअर होऊन जाईल. मग जर आपण महसुली खर्चाचा विचार केला तर त्याच्यामध्ये योजना खर्च आणि योजनेतर खर्च. मग महसुली योजना खर्च काय असेल तर असा खर्च जो की योजनांवरती होणार आहे, ज्या केंद्राच्या योजना असतात किंवा केंद्र पुरस्कृत योजना असतात त्या योजनांवरती होणारा खर्च, पण तो कसा असेल, महसुली असेल. आता भांडवलीमध्ये आणि महसुलीमध्ये काय डिफरन्स आहे हा मी पहिल्या पार्टमध्ये तर सांगितलेलाच आहे, पण समजून घ्या की जर समजा एखादी योजना आहे, ती योजना राबवताना तिथे जे कोण कर्मचारी असतील, तिथे जे काम करणारे मजूर असतील त्यांचा पगार आहे किंवा काही अधिकारी असतील, ते सगळं जी योजना आहे, ती स्कीम जी राबवायची आहे त्याच्याशी रिलेटेड काम करणारे, तर तिथे काम करणाऱ्या लोकांचा पगार असेल किंवा त्यांची मजुरी असेल किंवा त्या योजनेसाठी देण्यात येणारं अनुदान, सबसिडी असेल, तर याच्यावरती जो खर्च होतो गव्हर्नमेंटचा त्याला महसुली योजना खर्च असं म्हटलं जाईल किंवा योजना महसुली खर्च असं म्हटलं जाईल. योजनेत तर काय असेल मग, तर योजनेतरमध्ये अगेन सरकारला जे काही म्हणजे गव्हर्नमेंटकडून जे काही पगार दिले जातात, जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांचे पगार, म्हणजे इन जनरल, हा फक्त योजनेशी रिलेटेड नाही. आपण पाहतो की आपल्या देशामध्ये म्हणजे जी काही व्यवस्था चालू आहे याच्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत ते सरकारी नोकरीला असतात किंवा काही ज्या हे असतात म्हणजे संस्था असतात, संघटना असतात, कंपनी आहेत, तर त्याच्यामध्ये त्या शासन अनुदानित असतात. मग इथे जो खर्च होतो पगाराचा, पेन्शनचा, अनुदानाचा, हा खर्च कसा असेल, योजनेतर असेल. जर स्पेसिफिक एका योजनेसाठी असेल, उदाहरणार्थ जर आपण मनरेगा घेतली तर मनरेगामध्ये जे कोण मजूर असतील किंवा जो काही इतर खर्च येणार आहे तो तुम्ही योजना खर्चमध्ये काउंट कराल. ठीक आहे, म्हणजे मजुरी असेल, पगार असेल किंवा त्याच्यासाठी दिलं जाणारं अनुदान असेल, तर तो खर्च महसुली खर्च झाला आणि योजना खर्च झाला. पण जर आपण इन जनरल बाकीचं पाहिलं तर मग जे शासकीय कर्मचारी आहेत किंवा इतर जो नागरी खर्च आहे तो याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर त्यांचं जे पेन्शन आहे तो पण जो खर्च आहे तो महसुली योजनेतर खर्च येतो. त्यानंतर जी अनुदानं वेगवेगळी दिली जातात ती अनुदानं पण याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर संरक्षणाचा महसुली खर्च, लक्षात घ्या की संरक्षणाचा खर्च जो आहे तो तुम्हाला महसुली आणि भांडवली अशा दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतो.
मग ज्यावेळेला आपण महसुलीचा विचार करतो तर महसुलीमध्ये काय आहे, संरक्षणामध्ये मग जे कोणी आपले सैनिक आहेत त्यांच्यासाठी दिला जाणारा जो पगार आहे तो कशामध्ये येईल, संरक्षण महसुली खर्चामध्ये येईल, किंवा नंतर त्यांचं जे पेन्शन वगैरे आहे तर हा संरक्षण महसुली खर्च येईल. आणि व्याज देयता, आता तुम्ही जर पहिला पार्ट पाहिला असेल तर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की महसुली जी जमा आहे त्याच्यामध्ये आपण व्याजाची वसुली पाहिलेली होती आणि ट्रिक पण लक्षात ठेवली होती आपण, महसुली व्याज वसुली. तर व्याजाची जी वसुली आहे ती महसुली जमेमध्ये होते. पण त्याचबरोबर जी आपण भांडवली जमेमध्ये पाहिलं होतं ना की आपण काही कर्ज घेतलेली असतात तर ती भांडवली जमेमध्ये होते. आता त्या कर्जाचं व्याज देणं गरजेचं आहे, म्हणजे ते कर्ज तर फेडायचं आहे पण जसं आपण दुसऱ्याकडून व्याज घेतोय तसं जर आपण कर्ज घेतलं असेल तर त्याचं व्याज पण द्यावं लागेल. ही व्याज देयता जी आहे ती कुठे येते, महसुली योजनेतर मध्ये येते. व्याज जे आहे ते महसुलीमध्येच येईल. मग ते जमा झालेलं असेल तर महसुली जमेमध्ये येईल, व्याज जर दिलेलं असेल तर ते महसुली खर्चामध्ये येईल. खूप इझी आहे, एकदाच क्लिअर करून ठेवा डोक्यात, परत परत त्या चॅप्टरमध्ये घुसू नका. तर व्याज देयता जो आहे तो अविकासात्मक खर्च मानला जातो, हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. कारण जर तुम्हाला एखादा प्रश्न आला वन लाइनर तर त्याच्यामध्ये किंवा मल्टीलाइनरमध्ये सुद्धा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की असा कुठला भांडवली खर्च आहे, असा कुठला महसुली खर्च आहे जो अविकासात्मक मानला जातो. तर भांडवलीमध्ये पण आपण पाहणार आहोत. आता याला अविकासात्मक का म्हटलं जाईल, विचार करा. योजनेसाठी काही पैसे खर्च केलेत. आता ज्यावेळेला योजनेसाठी पैसे खर्च केले जातात त्यावेळेला त्याच्यातून ती योजना राबवल्यानंतर काही ना काहीतरी विकास होणार असतो. तसंच इतर जे शासकीय कर्मचारी काम करतात त्यांच्यावरती केला गेलेला जो म्हणजे पगार, पेन्शन, अनुदान याच्यासाठी जो खर्च केला गेलेला आहे याच्यातून पण काही ना काहीतरी आपल्याला मिळते. पण हे व्याज जे आहे ती केवळ देयता आहे, त्याच्यामुळे हा अविकासात्मक खर्च आहे. क्लिअर. तर महसुली खर्चाची विभागणी लक्षात आली असेल तुमच्या योजना आणि योजनेतर. आता आपण भांडवली खर्च जो आहे तो समजून घेऊयात. भांडवली खर्चाचा ज्यावेळेला विचार करतो तर इथे पण तुम्हाला योजना खर्च आणि योजनेतर खर्च हा पाहायला मिळेल. आता ज्यावेळेला तुम्ही महसुली खर्च पाहत होता त्यावेळेला पाहिलं की ज्यावेळेला एखादी योजना राबवली जाते तर मग तिथे जे काम करणारे लोक असतील, मजूर असतील, कामगार असतील किंवा ती योजना राबवण्यासाठी जे वेगवेगळे अधिकारी, ऑफिसर यांची गरज असेल तर त्यांचा पगार वगैरे आपण तिथे काउंट केला. पण ज्यावेळेला अशी एखादी योजना राबवायची आहे तर त्यावेळेला काही भौतिक सुविधांची पण गरज पडते. उदाहरणार्थ आपण जर मनरेगाचाच विचार केला किंवा आपण जी खडूफळा मोहीम आहे त्याचा जर विचार केला तर ज्यावेळेला ही मोहीम राबवायची आहे, खडूफळा मोहीम, तर तिथे वर्गखोल्या तयार करणं असेल, त्या दृष्टीने तिथे काही साहित्य आणणं असेल तर हा जो खर्च आहे तो योजनामधला खर्च मानला जाईल, पायाभूत सुविधा खर्च. ठीक आहे. योजना खर्च कुठला, भांडवली खर्च. कारण इथे काहीतरी काय म्हणतो आपण त्याला, असं ठोस असं, म्हणजे ही जी गोष्ट आहे ना भांडवली खर्च, थोडक्यात अगदी आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं ना तर हा खर्च असा आहे की तो एकदाच करायचा असतो, वारंवार करायचा नसतो. उदाहरणार्थ आपण खडूफळा मोहिमेचं जर उदाहरण घेतलं तर त्या मोहिमेमध्ये ज्या वर्गखोल्या बांधल्या जातील त्या एकदाच बांधल्या जातील. नंतर त्याचं जर काही मेंटेनन्स वगैरे असेल तर ती गोष्ट वेगळी, पण तो खर्च एकदाच होईल. पण जो पगार पेन्शनचा खर्च आहे तो जर आपण बघितला, पगार वगैरे मजुरी, तर तो खर्च कसा आहे, महिन्याला पगार द्यावा लागणार आहे, तर हा वारंवार करावा लागणारा खर्च आहे. ठीक आहे. तर हा एक डिफरन्स आहे जो तुमच्या लक्षात आला की तुम्हाला महसुली खर्च आणि भांडवली खर्च हे पण लक्षात राहील. मग जर तुम्ही योजनांचं पाहिलं तर पायाभूत सुविधांचा खर्च आहे, किंवा काही योजना अशा असतात ज्या राज्यांमध्ये राबवल्या जातात किंवा राज्यांच्या योजना असतात, केंद्रशासित प्रदेशांच्या योजना असतात किंवा त्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवल्या जातात. म्हणजे केंद्राच्या तर आहेतच, त्याचा खर्च तर ऑब्व्हियसली केंद्र करतं, पण काही राज्यांच्या पण योजना असतात किंवा काही केंद्राच्या असतील ज्या राज्यांच्या मदतीने, केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने राबवल्या जातात. याच्यामध्ये जे काही केंद्र शासन भांडवली खर्चासाठी मदत करतं तो सुद्धा कुठे येईल, भांडवली योजना खर्चामध्ये तो खर्च येईल. लक्षात घ्या की पायाभूत सुविधांसाठी असेल किंवा राज्यांना जी मदत करायची आहे, मग आपण पाहतो की काही योजनांसाठी जी काही सामग्री किंवा जे काही बाकीचं ज्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे किंवा काही मशिनरी लागणार आहे तर ते केंद्राकडून प्रोव्हाइड केलं जातं. तो जो खर्च आहे तो भांडवली योजना खर्चामध्ये येईल. योजनेत तर भांडवली खर्चामध्ये काय काय येईल मग, आता याच्यामध्ये संरक्षणाचा भांडवली खर्च येतो, जसे की युद्ध सामग्री निर्माण करण्यासाठी वगैरे जो खर्च होतो तो याच्यामध्ये येईल. मग आपण वेगवेगळे मिसाईल्सच्या बाबतीमध्ये ऐकतो बऱ्याचदा, किंवा वेगवेगळे जे आता हे ऑपरेशन्स घेतले जातात मग त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळी विमानं आलेली आहेत किंवा वेगवेगळी शस्त्रास्त्र आहेत, तर ही जी युद्ध सामग्री आहे त्याच्यावरती होणारा खर्च हा संरक्षण भांडवली खर्च आहे आणि तो योजनेत तर आहे, कारण हा कुठल्या योजनेसाठी होत नाही. मग हा जो खर्च आहे तो सुद्धा अविकासात्मक मानला जातो.
अर्थात ही एक आवश्यक बाब आहे, पण तरीसुद्धा युद्धसामग्रीचा जो खर्च आहे तो अविकासात्मक खर्च मानला जातो. हे दोन मुद्दे जे आहेत, व्याज देयता जो की तुमचा महसुली खर्च आहे आणि युद्धसामग्री जो की योजनेतर खर्च आहे, तो तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही जे खर्च आहे ते अविकासात्मक आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दिलेली कर्ज. आता लक्षात घ्या की आपण ज्यावेळेला महसुली जमा आणि भांडवली जमा अभ्यासली त्यावेळेला आपण भांडवली जमेमध्ये पाहिलं की गव्हर्नमेंटनी काही कर्ज घेतलेत किंवा गव्हर्नमेंटनी राज्यांना जर कर्ज दिली असली तर त्याची परतफेड झालेली, म्हणजे ती कर्ज परत मिळालेत. आता जे कर्ज दिलेलं आहे, घेतलेलं तर आपण काउंट केलं, पण ज्या वेळेला गव्हर्नमेंटने एखादं कर्ज दिलेलं आहे तर ते कुठे जाईल? ते जाईल योजनेतर भांडवली खर्चामध्ये. म्हणजे समजा केंद्राने महाराष्ट्राला कर्ज दिलं तर तो झाला भांडवली खर्च. जर समजा महाराष्ट्राने ते कर्ज परत दिलं तर ते काय झालं? भांडवली जमा झाली. म्हणजे महाराष्ट्राने ते कर्ज परत केलं तर ती भांडवली जमा झाली. पण जर आपण असं गृहीत धरलं की आता महाराष्ट्राला कर्ज दिले, महाराष्ट्र त्याचं व्याज देते, महाराष्ट्र ते व्याज केंद्राकडे देते, तर तो जो व्याजाचा खर्च आहे महाराष्ट्राकडून तर खर्च झालाय पण ती केंद्रासाठी जमा आहे, ती कुठे झाली? मग महसुली जमा. लक्षात घ्या, एकाच पॉईंटवर सगळे मुद्दे जे आहेत ते तुमचे तिथल्या तिथे कव्हर होतात. फक्त तुम्ही जास्त कन्फ्यूज होता म्हणून हा टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो. तर दिलेली कर्ज जी आहेत, गव्हर्नमेंटने कर्ज दिला म्हणजे तो पैसा गेलाय, खर्च झालाय, अर्थात तो परत येणार आहे. आणि जसं आपण जमेला पाहिलं, भांडवली जमेला पाहिलं, तसंच खर्चाच्या बाबतीत पण आहे की जो दिला जातोय तो कुठून ना कुठून तरी परत येणार आहे. म्हणून इथला जो खर्च आहे म्हणजे भांडवली जो खर्च आहे, इथं युद्ध सामग्रीला जे अविकासात्मक म्हटलं कारण तो कुठल्याही रूपाने परत येत नाही. अर्थात त्याच्या बदल्यात आपल्याला सेवा मिळते म्हणजे संरक्षण होते देशाचं, पण तरीसुद्धा तो अविकासात्मक आहे. दिलेली कर्ज इथे येईल. त्यानंतर आपण पाहिलं होतं भांडवली जमेमध्ये देशाने काही कर्ज घेतलेली आहेत, मग ती अंतर्गत असतील किंवा बाह्य असतील. आता ही कर्ज कधी ना कधीतरी द्यायची आहेत. जर ती कर्ज परत दिली म्हणजे जी कर्ज परत दिली जातात, परत देताना जो खर्च होतो तो कुठे येतोय? मग भांडवली योजनेतर खर्चामध्ये येतोय. कारण हा योजनेसाठी झालेला खर्च नाहीये, कर्ज घेतलं आणि त्याची परतफेड केली तर ते सुद्धा कुठे झालं? भांडवली खर्च झालेला. त्याचबरोबर इतर काही पायाभूत सुविधा ज्या आहेत, सेवा ज्या आहेत त्यांची उभारणी करावी लागते. जसं की आता रस्त्याचं वगैरे आपण पाहतो किंवा मेट्रो आहे, असे खूप सगळे प्रकल्प असतात. तर या प्रकल्पांसाठी जे काही पैसे खर्च केले जातात ते सुद्धा भांडवली खर्चामध्येच येतात. ठीक आहे, तर भांडवली आणि महसुली तुम्हाला ऑलमोस्ट जेवढे काही पॉईंट आपण बघितले त्याच्यावरून लक्षात आलंच असेल. त्याचबरोबर गुंतवणूक खर्च. आता लक्षात घ्या की आपण भांडवली जमेमध्ये पण गुंतवणूक पाहिली होती आणि भांडवली खर्चामध्ये पण गुंतवणूक पाहतोय. तर ही कुठली खर्च असेल, हा कुठला खर्च असेल? तर वेगवेगळ्या याच्यामध्ये शेअर्समध्ये गव्हर्नमेंट जे आहे ते आपला पैसा गुंतवत असतं, मग तो पैसा त्यावेळेला खर्च होतो. अर्थात त्याच्यानंतर त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी मिळेल, पण ही जी गुंतवणूक केलेली आहे ते जे शेअर्स वगैरे विकलेले आहेत, हा सगळा खर्च कुठे मोजला जातो? भांडवली, तोही योजनेतर. ठीक आहे, आता याच्यापेक्षाही क्लिअर, जसं आपण महसुली आणि भांडवलीला काही म्हणजे त्याच्यामधला डिफरन्स पाहून लक्षात घेतलं होतं तसं जर तुम्ही पाहिलं तर सेम आहे. महसुली आणि भांडवलीमध्ये जो पहिला मुद्दा आपण पाहिलेला होता ना, असेट्स आणि लायबिलिटीजमध्ये फरक पडत नाही, तर महसुली खर्च जरी झाला तरी असेट्स आणि लायबिलिटीजमध्ये फरक पडत नाही. पण इकडे भांडवलीमध्ये मात्र 100% त्याच्यावरती असेट्स आणि लायबिलिटीजवरती फरक पडतो. कारण आपण पाहिलं की कर्ज देऊन टाकलेली आहेत किंवा म्हणजे राज्याला दिलेली कर्ज आहेत, तर अर्थातच कुठेतरी त्याचा जी मालमत्ता आहे त्याच्यावरती परिणाम होतोय. कर्जाची परतफेड केलेली आहे, तर याचा जो परिणाम आहे तो आपल्याला म्हणजे भांडवली जो खर्च आहे त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला मालमत्ता आणि देणे किंवा असेट्स आणि लायबिलिटीजवरती झालेला पाहायला मिळतो. आता महसुली खर्च जो काही केला जातोय, इथे जर एवढं सगळं तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की महसुली खर्च हा लोकांचं कल्याण करण्याकरता असतो. म्हणजे महसुली खर्चातून ज्या काही योजना राबवल्या जातील किंवा योजनांव्यतिरिक्त जे काही आहे तर त्याच्या पाठीमागे मेन मोटिव्ह किंवा जे मुख्य उद्दिष्ट असतं ते कुठलं असतं? तर लोकांचं कल्याण. पण ज्यावेळेला आपण भांडवली खर्चाचा विचार करतो, जसे मी आत्ताच तुम्हाला रस्ते बांधणीबद्दल सांगितलं, म्हणजे रस्त्यांचे जे आता रस्ते जे नव्याने तयार केले जात आहेत किंवा मेट्रो असेल किंवा इतर कुठलीही सुविधा असेल, तर हा जो खर्च आहे तो कशासाठी असतो? GDP ग्रोथसाठी केलेला असतो. त्याच्यातून आपली अर्थव्यवस्था जी आहे ती प्रबळ बनावी याच्यासाठी केला गेलेला तो खर्च असतो. तर हा मेन मुद्दा अगेन महसुली आणि भांडवली खर्चाच्या बाबतीतलं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर महसुली खर्च जर जास्त होत असेल
तर याचा अर्थ असा होतो की देशामध्ये जास्त गरिबी आहे किंवा मागासलेले लोक जास्त आहेत. आता हा मुद्दा लक्षात घ्या. आपण ज्यावेळेला महसुली जमा जास्त होते आणि भांडवली जमा जास्त होते त्याचा अर्थ काय होतो ते पण पाहिलेलं. तसंच जर तुम्ही इथे पाहिलं, महसुली खर्च जर जास्त होत असेल, अर्थात गव्हर्नमेंट महसुली खर्च कधी जास्त करेल, ज्या वेळेला, म्हणजे आता योजनांवरती तर खर्च होणारच आहे ऑब्विसली, पण ज्या वेळेला जास्त गरीब लोक आहेत, मागासलेले लोक आहेत, त्यावेळेला शासनाला जास्तीत जास्त अनुदान देण्याची गरज पडेल, शासनाला वेगवेगळ्या योजना राबवण्याची गरज पडेल आणि त्याच्यावरती शासनाचा खर्च होईल. म्हणून ज्यावेळेला महसुली खर्च, जर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये महसुली खर्च जास्त होत असेल तर त्याचा एक अर्थ असा काढला जातो की तिथे गरिबी आणि मागासलेपण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे. पण जर भांडवली खर्च गव्हर्नमेंटचा जास्त होत असेल तर त्याचा हाही अर्थ काढला जातो की खाजगी क्षेत्र जे आहे ते तिथे कमी गुंतवणूक करते. कारण भांडवली खर्चामध्ये जे काही आपण इथे मुद्दे पाहिलेले आहेत, भांडवली खर्चातून गव्हर्नमेंटचा जर एवढा जास्त खर्च होत असेल तर याचा अर्थ प्रायव्हेट सेक्टर जे आहे एकतर ते कमकुवत आहे किंवा प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते जास्त गुंतवणूक करण्यासाठी तयार नाही आहे, असा त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. त्याच्यानंतर महसुली खर्च जो आहे तो टेम्पररी असतो, साधारणतः वार्षिक वगैरे असे टप्पे त्याचे असतात. जसे की एखादी योजना आली किंवा आपण पगार जरी पाहिला तरी एक ठराविक कालावधीसाठी झालेला तो खर्च असतो. पण जर आपण भांडवली खर्चाचा विचार केला तर तो दीर्घ काळासाठी असतो, लॉंग टर्मसाठी असतो. जसं आता युद्ध सामग्रीचाच विचार केला, जरी ते अविकासात्मक असलं तरी हा खर्च लॉंग टर्मसाठी आहे. पायाभूत सुविधा, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की एखादी जर योजना आणली आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती खर्च केला तर तो दीर्घ काळासाठी आहे. असं नाही ना की ते लगेच वर्षाला बदलावा लागेल. त्याच्यामुळे भांडवली खर्च जो आहे तो दीर्घ काळासाठी आहे. भांडवली खर्चाचं जे उद्दिष्ट असतं किंवा भांडवली खर्चातून जे काही मिळतं त्याच्या पाठीमागे म्हणजे आपल्याला अर्निंग कॅपॅसिटी वाढलेली दिसते. भांडवली खर्च जेवढा जास्त होईल तेवढी त्या अर्थव्यवस्थेची अर्निंग कॅपॅसिटी वाढते. म्हणजे पहा, जर समजा काही सुविधा हे केले, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर त्याच्यातून रोजगार निर्मिती होते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जाईल, मग याच्यातून जे इन्कम मिळेल तर त्या अर्थव्यवस्थेची अर्निंग कॅपॅसिटी वाढेल. आणि ही जी अर्निंग कॅपॅसिटी वाढलेली आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी मग महसुली खर्च जो आहे तो मदत करत असतो. आता हा जो डिफरन्स आहे हा जनरली आपल्या बुकमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, पण हा मी तुम्हाला काय एक्सप्लेन करते, कारण कन्सेप्च्युअल क्वेश्चन आला तरी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे कितीही किचकट असलं तरी तुमच्या लक्षात राहतं. मग जसं आपण पहिल्या पार्टमध्ये महसुली जमा, भांडवली जमा याच्यामध्ये जसं आपण पाहिलं होतं की तुम्ही स्वतःला इमॅजिन केलं होतं आणि तुमची फॅमिली तुम्हाला मिळणारा पॉकेट मनी किंवा आल्यानंतर पाहुणे जे पैसे देतात आणि पप्पांनी तुमच्या कोणाला तरी जर पैसे दिले असतील तर त्याचं व्याज वसूल करायला पाठवतात, ही सगळी तुमची महसुली जमा होती. आता महसुली खर्च जर पाहिला तर तुमच्यावरती केला गेलेलाच खर्च असं तुम्ही म्हणू शकता. जसं की म्हणजे पगार, मजुरी, अनुदान, तर हे सगळं तुम्ही कसं इमॅजिन करायचं, आपल्याला जस्ट ट्रिक म्हणून लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की तुमच्या शिक्षणासाठी केला जाणारा खर्च, मग तुमचं काय म्हणतो आपण त्याला, तुमच्या शिक्षणाची फी असेल किंवा तुम्हाला चांगले चांगले क्लासेस मिळावेत म्हणून त्याची फी असेल. तर हे सगळं मग याच्यामध्ये अगेन प्लॅनिंग म्हणजे योजना खर्च आणि योजनेतर खर्च या दोन्ही गोष्टी येतील. की समजा तुमच्यासाठी तुमच्या पप्पांनी, म्हणजे आता हे मी याच्यामध्ये पहिल्या भागात जे उदाहरण सांगितलं आणि हे जे उदाहरण सांगितलं, ही दोन्ही उदाहरणं जी आहेत ती मोठ्या लोकांसाठी आहेत, म्हणजे थोडक्यात श्रीमंत लोकांसाठी आहेत, पण आपल्याला समजून घ्यायची आहे. ठीक आहे, जरी आपण त्या बॅकग्राऊंडमधून नसू तरी किमान आपण पाहिलेलं असतं आजूबाजूला अशी लाईफ आहे. मग आपण पाहतो की मुलाच्या शिक्षणासाठी आई वडील पहिल्यापासून सेव्हिंग ठेवतात आणि मग ते जास्तीत जास्त इकडचा क्लास लाव तिकडचा क्लास लाव, मुलांना खूप सगळ्या ट्युशन्स असतात, वेगवेगळे क्लासेस असतात, तर हा सगळा पैसा आहे किंवा त्यांनी मग तो सगळा प्लॅन केलेला असतो. मग हा जो पैसा आहे हा त्यांचा महसुली खर्च झाला. त्याच्यामध्ये मग तुम्ही असं इमॅजिन करा की एखादा श्रीमंत घरातला मुलगा आहे, मग त्याला न्यायला आणायला सोडायला त्यांच्याकडे गाडी असते, त्या गाडीला ड्रायव्हर असतो, त्या ड्रायव्हरचा पगार वगैरे आला आणि मग आपण पाहतो की असे ड्रायव्हर वगैरे काम करत असतील किंवा मग त्या मुलांना सांभाळणारं कोणी असेल घरात तर त्यांना जे पैसे दिले जातात, मग कधी कधी त्यांना बोनस मिळतो, ते तुम्ही अनुदान म्हणून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवली खर्चामध्ये आलात तर मग त्या मुलासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभारलेलं आहे, जसं इथे मी आपण याच्यामध्ये पण पाहिलं होतं, महसुली जमेमध्ये पण आपण पाहिलं होतं की जे काही लहान मुलांच्या बाबतीत म्हणजे आपलं जे आहे ते आपण महसुलीमध्ये टाकलेलं आणि मोठ्यांचे व्यवहार आपण भांडवलीमध्ये टाकलेले. सेम इथे पण तुम्ही असं म्हणू शकता की मग त्या मुलासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या भविष्यासाठी, जसं की आता मी बऱ्याच ठिकाणी पाहते की मुलं मेडिकलला म्हणजे घालायचे त्यांचं ठरले की बाबा मुलाला डॉक्टर वगैरे करायचे, तर मग आधीपासून मुलगा 10वीला 11वीला असल्यापासूनच आई वडिलांचं त्याच्या हॉस्पिटलसाठीची तयारी चालू होते.
पैसे साठवायला ते सुरुवात करतात. मग हा जो काही खर्च होतोय तो सगळा कुठे जाईल? भांडवलीमध्ये. मग जसं पहिल्या पार्टमध्ये तुम्ही महसुली जमा आणि भांडवली जमेमध्ये स्वतःला इमॅजिन करून त्या गोष्टी बसवल्या, सेम तसंच तुम्हाला भांडवली खर्चामध्ये आणि महसुली खर्चामध्ये स्वतःला इमॅजिन करून त्या गोष्टी तिथे बसवायच्या आहेत. मग जसं इकडे जर तुम्ही पाहिलं की आता तुम्ही एखाद्या खूप म्हणजे आता कुठल्याही एका श्रीमंत व्यक्तीचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्या मुलांना सिक्युरिटी पण असते. मग तो जो सिक्युरिटी गार्ड असेल त्याचा पगार जर दिला तर तो महसुलीमध्ये आला. त्या सिक्युरिटी गार्डकडे त्याच्याकडे कुठलं तरी वेपन असेल ना याच्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी. बॉडीगार्ड आहे तर त्याच्याकडे त्याची रिव्हॉल्वर असेल किंवा इतर काही असेल, तर त्याच्यासाठीचा जो खर्च आहे तो भांडवलीमध्ये गेला आणि तो विकासात्मक खर्च आहे हे तर आपण सेपरेटली लक्षात ठेवलेलं आहे. ठीक आहे. मग त्याला जो काही दिवाळीचा बोनस वगैरे दिला जाईल, म्हणजे ड्रायव्हर असेल किंवा कोण त्याला पगार दिले जाईल किंवा मे बी अशी कुठली स्कीम असेल की त्यांना रिटायरमेंट नंतर पण मग त्यांना पेन्शन वगैरे दिली जाईल, तर हे सगळं महसुलीमध्ये येईल. पण इकडे बघितलं की समजा आता तो गरीब आहे आणि त्याला पैशाची गरज आहे, म्हणजे आता ड्रायव्हर आहे ऑब्व्हियसली किंवा बॉडीगार्ड आहे, त्याला जॉबची गरज आहे म्हणून तो तिथे काम करतोय, मग त्याला दिलेलं कर्ज असेल. ठीक आहे. किंवा आता जसं आपण म्हटलं की मग मोठे लोक आहेत तर त्यांच्यावरती खूप मोठं कर्ज पण असतं, मग त्यांनी केलेली कर्जाची परतफेड असेल, तर या सगळ्या गोष्टी कुठे येतील? भांडवली खर्चामध्ये येतील. ठीक आहे. तर ॲक्च्युली ट्रिकचं डे आहे आणि ट्रिकचे व्हिडिओज मी शॉर्ट घेणार होते 5-5 मिनिटांचे, पण सार्वजनिक वित्ताबद्दल एवढ्या मुलांनी कमेंट केली होती आणि एवढ्या मुलांनी टेलिग्रामवरती पण रिक्वेस्ट केली होती की त्याच्यामुळे मला वाटलं की हा पार्ट मी घ्यायला पाहिजे. आणि इथे माझा जास्त फोकस कुठली तरी ट्रिक सांगण्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती होता. कारण जेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला ट्रिक्स, तुम्ही कुठलीही ट्रिक तिथे बनवू शकता. पण कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्हाला फक्त पाठ करत बसावं लागतं. मग तुम्हाला मी अशी एखादी जर ट्रिक दिली असते की पगार, मजुरी, अनुदान याचं काहीतरी बनवून किंवा मग पगार, पेन्शन, अनुदान, संरक्षण, व्याज देयता याचं काहीतरी बनवून इकडचं काहीतरी, तर ते 100% कन्फ्युजनमध्ये घेऊन गेलं असतं तुम्हाला. कारण ज्यावेळेला अशा गोष्टी असतात तर तुम्हाला इकडे पण पगार दिसतोय, इकडे पण पगार दिसतोय, मग नक्की कुठे? इकडे पण संरक्षण खर्च आहे, इकडे पण संरक्षण खर्च आहे. जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत गोष्टी क्लिअर होत नाहीत. आणि त्याच्यामुळे छोटा असणारा व्हिडिओ मोठा झाला आहे. आय एम सॉरी, म्हणजे 2 लेक्चर जे आहेत ते थोडे जास्त मोठे झाले आणि ट्रिकपेक्षा इथे टीचिंग जास्त झालं. पण एक्झाममध्ये प्रश्न आल्यानंतर तो टॅकल करता येणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हा ट्रिकचा डे आहे आणि ट्रिक पण मिळाल्यात आणि खूप सगळे ट्रिकचे व्हिडिओज एक्झामपर्यंत मिळणार आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मी ॲक्च्युली हे फक्त ट्रिकसाठी घेऊन आले होते, पण जसं मी पहिल्या पार्टमध्ये पण सांगितलं की ज्यावेळेला मी एक्सप्लेन करायला लागले त्यावेळेला मला असं वाटलं की कन्सेप्टच क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे इथे ट्रिकची गरज पडते. याची जर कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली तर तुम्हाला ट्रिकची गरजच नाही पडणार. म्हणून पहिल्यांदा हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुम्हाला ते समजलं असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि खूप सगळे व्हिडिओज तुम्हाला असेच पाहायला मिळणार आहेत एक्झामपर्यंत ट्रिक्सचे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हे फायदेशीर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन जे बेल आयकॉन जे असते बाजूला ती पण क्लिक करा. मी कधी सांगत नाही पण ट्रिकच्या बाबतीत मी वारंवार सांगते, कारण ज्यावेळेला व्हिडिओ मी अपलोड करेन किंवा ज्यावेळेला पण लेक्चर चालू असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि म्हणून मग ते करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फायदा होतो असं वाटत असेल तरच लाईक आणि शेअर करा. नवीन असाल चॅनलवरती किंवा यापूर्वीपासून पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.